नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण बघा आतापर्यंत ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बघा ते रिव्हिजन म्हणून महत्त्वाचे 70 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत, जे फास्ट पद्धतीने बघा प्रश्न आणि उत्तर या स्वरूपाचे असणार आहेत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण सर्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत। पहिला प्रश्न आहे बघा, 2023 साठी 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क स्वामी रामभद्राचार्य यांना बघा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे। कशासाठी? तर संस्कृतसाठी आणि उर्दूसाठी कोणास प्रदान करण्यात आला? तर गुलजार यांना उर्दूसाठी करण्यात आला। पुढचा आहे, मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? पर्याय ड विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती। पुढचा प्रश्न आहे, 17 फेब्रुवारी 2024 रोजी इस्रोने हवामान विषयक कोणते उपग्रह लॉन्च केले? तर पर्याय क इनसॅट 3DS हे उपग्रह बघा हवामान विषयक उपग्रह आहे ते, आणि तेच इस्रोने लॉन्च केले आहे। पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय ड सुप्रिया सुळे यांना 2024 मध्ये संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश हा पहिल्या स्थानावर आहे? तर पर्याय क फ्रान्स हा देश बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये पहिल्या स्थानावर आहे। पुढचा प्रश्न आहे, 4थ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 चे शुभंकर काय आहे? तर पर्याय ब अष्टलक्ष्मी हे बघा 4थ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 चे शुभंकर होते। याचे आयोजन करण्यात आले होते बघा गुवाहाटी, आसाम। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो कोठे सुरू होणार आहे? तर पर्याय अ बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू होणार आहे। पुढचा प्रश्न आहे, पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? पर्याय ड गुवाहाटी, आसाम या ठिकाणी पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो 2024 हा बघा पार पडला आहे। पुढचा प्रश्न आहे, सी डिफेंडर्स 2024 युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान होणार आहे? तर पर्याय ब भारत व अमेरिका या दोन देशांदरम्यान सी डिफेंडर्स 2024 हा युद्ध सराव पार पडला आहे। पुढचा प्रश्न आहे, 71व्या मिस वर्ल्ड 2024 ची विजेता खालीलपैकी कोण बनली आहे? पर्याय क क्रिस्टिना पिस्कोवा ही बघा 71व्या मिस वर्ल्ड 2024 ची विजेता बनली आहे, जिचे आयोजन करण्यात आले होते बघा भारत या ठिकाणी। किती वर्षांनी? तर 28 वर्षांनी भारतामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तान देशाचे 14वे राष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत? तर पर्याय क आसिफ अली जरदारी हे बघा पाकिस्तान देशाचे 14वे राष्ट्रपती बनले आहेत। त्यानंतर शहबाज शरीफ हे पंतप्रधान बनलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, बिचोम कोणत्या राज्याचा 27वा नवीन जिल्हा बनला आहे? पर्याय क अरुणाचल प्रदेश राज्याचा बघा बिचोम हा 27वा नवीन जिल्हा बनला आहे। पुढचा प्रश्न आहे, देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे? पर्याय अ पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन हे बांधण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती कोणत्या शाळेत करण्यात आली आहे? तर पर्याय ड तिरुवनंतपुरम केरळ
या ठिकाणी बघा भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आली आहे, जिचं नाव आहे बघा आयरिस. पुढचा प्रश्न आहे, जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? पर्याय ड 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस हा बघा साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला रोबोट अवकाशात जाणार आहे, तिचं नाव काय आहे? तर पर्याय अ व्योममित्र रोबोट. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिला तांब्याचे आवरण असलेला बापू टावर कोठे तयार झाला आहे? तर पर्याय ब बिहार या राज्यामध्ये बघा देशातील पहिला तांब्याचे आवरण असलेला बापू टावर हा तयार झाला आहे आणि त्याचे उद्घाटन कोणी केले? तर नितीश कुमार यांनी. पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे? तर पर्याय ब ओलेग कोनोनेंको यांनी बघा सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम केला आहे. अगोदर कोणाच्या नावावर होता? तर गेनाडी पडाल्का यांच्या नावावर अगोदर होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, घोषित केलेल्या भारताच्या गगनयान मोहिमेत कोणत्या अंतराळवीराचा समावेश नाही? तर पर्याय क श्रीधर सोमनाथ यांचा बघा या गगनयान मोहिमेत समावेश नाही. तर यासाठी बघा 4 जणांची निवड करण्यात आली होती. तर 4 पैकी बघा 3 जण यामध्ये आहेत बघा अर्जित कृष्णन, शुभांशु शुक्ला आणि प्रशांत बालकृष्णन नायर. हे तिन्ही आहेत बघा या गगनयान मोहिमेत. यामध्ये कोणाचा समावेश नाही? तर श्रीधर सोमनाथ यांचा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? पर्याय क 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा बघा साजरा करण्यात आला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? पर्याय ब सुरेश वाडकर यांना बघा 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, टाइम मासिकने महिला पर्सन ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाला निवडले आहे? तर पर्याय क लीना नायर यांना टाइम मासिकने महिला पर्सन ऑफ द इयर 2024 म्हणून निवडले आहे. 2023 ची महिला पर्सन ऑफ द इयर कोण होती? तर टेलर स्विफ्ट, जी काही सिंगर आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? पर्याय क गुजरात. गुजरात या राज्यामध्ये बघा देशातील सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे उद्घाटन करण्यात आले. नाव कोणते त्या पुलाचे? तर बघा सुदर्शन सेतू. पुढचा प्रश्न आहे, मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा संबंध कशाशी होता? तर पर्याय क राजकारण यांच्याशी संबंध असलेले बघा मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे. पक्ष कोणता होता? तर शिवसेना हा पक्ष होता आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. पुढचा आहे, भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर पर्याय क चिनाब नदीवर. चिनाब नदीवर बघा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा बांधण्यात आला आहे, जो कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा चिनाब ब्रिज जो चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, 2023 सालचा घनश्यामदास बिर्ला पुरस्कार किंवा GD बिर्ला पुरस्कार तर तो कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय ब आदिती सेनडे यांना 2023 सालचा GD किंवा घनश्यामदास बिर्ला पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे?
पर्याय क दांडपट्टा. दांडपट्ट्याला बघा महाराष्ट्र सरकारने राज्य शस्त्र म्हणून घोषित केले आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ब 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा बघा साजरा करण्यात आला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रथमच फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर पर्याय ड पेंगॉंग त्सो लडाख या ठिकाणी भारतात प्रथमच बघा फ्रोझन लेक मॅरेथॉन ही पार पडली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या आंदोलकावर ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराचा मारा करण्यात आला? तर पर्याय क शेतकरी. शेतकरी या आंदोलकावर बघा ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराचा मारा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश जगातील पहिला लाकडी उपग्रह लॉन्च करणार आहे? पर्याय ड जपान हा देश बघा जगातील पहिला लाकडी उपग्रह लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर पर्याय ब आपल्या भारताने बघा बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. कोणाला हरवून? तर थायलंड याला हरवून. म्हणजेच उपविजेता कोण? तर थायलंड. पुढचा प्रश्न आहे, सध्या बातम्यांवर चर्चेत असणारे संदेशखाली गाव कोणत्या राज्यातील आहे? तर पश्चिम बंगाल. पर्याय ड पश्चिम बंगाल या राज्यातील बघा संदेशखाली हे गाव आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? तर पर्याय ब उपेंद्र द्विवेदी यांनी बघा भारतीय लष्कराचा उपप्रमुख पदाचा पदभार हा स्वीकारला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास आयव्ही कोणत्या देशात पार पडला? तर पर्याय क नेपाळ. नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी बघा बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास आयव्ही हे बघा आयोजित करण्यात आले होते. त्यानंतरचा पुढचा प्रमुख प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ चे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर पर्याय ब नवाफ सलाम हे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ चे अध्यक्ष बनले आहेत. अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष, टेड्रस गॅब्रायसस हे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चे अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय क 13 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय महिला दिवस हा बघा साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 1 कोटीहून अधिक आयुष्मान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले? तर पर्याय ब आसाम. आसाम हे राज्य बघा 1 कोटीहून अधिक आयुष्मान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन कोणत्या ठिकाणच्या खेळाडूने जिंकली आहे? पर्याय क भोपाळ या ठिकाणच्या खेळाडूने बघा जगातील सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन ही जिंकली आहे. पुढचा प्रश्न आहे, लाल समुद्रात जहाजांना हौती हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी EUने म्हणजेच युरोपियन युनियनने कोणते मिशन राबवले होते? तर पर्याय ड ऑपरेशन एस्पाइड्स हे मिशन बघा लाल समुद्रात जहाजांना हौती हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी बघा मिशन राबवले होते. पुढचा प्रश्न आहे, युनिव्हर्सल हेल्थ कव्हर सुरू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते आहे? पर्याय ड त्रिपुरा. त्रिपुरा हे राज्य बघा युनिव्हर्सल हेल्थ कव्हर सुरू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 7वी भारत जपान ऍक्ट ईस्ट फोरम AEF ची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी 7वी भारत जपान ऍक्ट ईस्ट फोरमची AEF ची 7वी बैठक ही पार पडली. पुढचा प्रश्न आहे, 89 वर्षे
जुना मुस्लिम विवाह कायदा कोणत्या राज्याने रद्द केला आहे? पर्याय क आसाम या राज्याने बघा 89 वर्षे जुना मुस्लिम विवाह कायदा हा रद्द केला आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लोकप्रिय नेते खालीलपैकी कोण बनले आहेत? पर्याय अ नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे बघा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2024 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय अ अशोक सराफ. अशोक सराफ यांना बघा संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा बघा फेब्रुवारी 2024 मध्ये प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र भूषण 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील बघा अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे? तर पर्याय ड कोचीन शिपयार्डने बघा भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज हे बघा बांधले आहे. पुढचा प्रश्न आहे, रंगपो या कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले? तर पर्याय क बघा सिक्कीम या राज्यातील रंगपो या पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन बघा करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? पर्याय ड 42व्या क्रमांकावर आहे बघा भारत. कशात? तर जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? पर्याय ब PS श्रीधरन पिल्लई यांनी हे लिहिलेले पुस्तक आहे बघा बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक. पुढचा प्रश्न आहे, प्रतिष्ठित रोमन रोलँड पुस्तक पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर पर्याय अ पंकज कुमार चॅटर्जी यांनी बघा प्रतिष्ठित रोमन रोलँड पुस्तक पुरस्कार 2024 हा बघा जिंकला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा कोणता महिला व पुरुष क्रीडा संघ हा प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे? पर्याय ब टेनिस संघ हा बघा प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? पर्याय द दादा भुसे यांच्या हस्ते बघा समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुढचा आहे, कोणाला BSF ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे? पर्याय अ सुमन कुमारी यांना बघा BSF ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील आदिवासी पोशाख रिसाला GI टॅग हा मिळाला आहे? पर्याय ड त्रिपुरा या राज्यातील बघा आदिवासी पोशाख रिसाला हा GI टॅग प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये प्रथम पारितोषिक कोणी जिंकले? तर पर्याय अ यतीन भास्कर दुग्गल यांनी बघा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये प्रथम पारितोषिक जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे, संसद खेळ महाकुंभ 3.0 किंवा 3.0 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? पर्याय ब हमीरपूर हिमाचल प्रदेश. ऑप्शन मध्ये बिलासपूर देखील असू शकते. तर हमीरपूर हिमाचल प्रदेश या ठिकाणी बघा संसद खेळ महाकुंभ 3.0 चे आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मैदानात कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? पर्याय ड रविचंद्रन अश्विन हा बघा भारतातील मैदानात कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे संरक्षण उपकरण
प्रदर्शन MSME हे बघा कोठे पार पडले, तर पर्याय ड पुणे या ठिकाणी बघा भारतातील सर्वात मोठे संरक्षण उपकरण प्रदर्शन MSME हे बघा पार पडले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी कोणी केली, तर पर्याय ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी केली आहे. तर अशा प्रकारे बघा महत्त्वाचे 70 प्रश्न जे काही चालू घडामोडीचे आहेत बघा ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत यामध्ये. आणि याचा जर PDF तुम्हाला हवा असेल तर टेलिग्रामची लिंक दिली आहे बघा डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.